गुटखा खाऊन थुकलेत खाली, पुड्या पडल्या ना गुटख्याच्या. काय कळतंय का तुम्हाला मी काय बोलतोय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव या भवनचं. या शहरामध्ये असलेल्या एखाद्या कार्यालयामध्ये मला दाखवा सिच्युएशन. एंट्रीला गुटखा, पुड्या पडल्या तर लघवीचा आणि त्या गुटख्याचा वास यावा भवनमध्ये. याच्यासाठी काही टेंडर लागतंय? साफसफाईसाठी टेंडर लागतंय? साफसफाई आहे आपल्याकडे. गुटखा खाऊन चुकले त्यासाठी आपण ते त्याचं भवनचं वरचं जे डोम आहे ना, ते डोम कशाचं प्रतीक आहे माहितीये तुम्हाला? भवनच्या वरचं डोम कशाचं प्रतीक आहे? आणि तिथं गुटखा खाऊन पुढे खाऊन लघवी लागणार खाली. चला तुम्ही माझ्यासोबत बघा, जरा वाच घ्या. तुमच्या पुढच्या तुमचं टेबल सुसज्ज, बाकी सगळं खराब. अंधार सगळा एंट्री केली तर 4 कुंड्या लावून व्यवस्थित प्रशस्त ठेवावं, महापुरुषांचे प्रतीक उभा करावेत असं वाटत नाही. थुकाव तिथं त्या एंट्री. अहो ताजा पुड्या पाडल्या तर गुटख्याच्या पुड्या. टपरी काही गुटखा विकायची टपरी काही सामाजिक नाही भाऊ. कुणाचा कंट्रोल आहे तुमच्यावर? कोणावर कॉन्ट्रॅक्ट आहे? कोण आहेत ते लोक? देवीचे लोक आहेत. कोण देवीचे लोक? सांगा त्याला काय केलंय? त्याचं अहवाल बाबा हे सगळं रद्द करा. त्याचं देवीजीचं कॉन्ट्रॅक्ट. जर गुटख्या पुढे तिथं जर असतील तर त्या प्रसाद लाड ह्या सगळ्या आमदाराला बिलासाठी फक्त सामाजिक न्याय भवन बनलंय का? करोडो रुपये निधी त्याच्यासाठी बनला का? प्रसाद लाडसाठी. साहेब म्हणजे मला असं रिटर्न आवडलं. अक्षरशः अनेक कार्यालय बघतोय. जरा मागून जाऊन बघा, सारथीचे बघा, त्या ठिकाणी अनेक प्रकारचे कार्यालय बघा, सुसज्जता बघा, तिथल्या झाडं कुंडे काहीतरी असं पाहिजे का नाही? त्या एकामध्ये पेमेंट सगळे देवीजीला वाटून टाका. आणि इथं काय वास्तव पुरवठा. चंद्रकांत धांडोरे साहेबांनी मोठ्या मेहनतीतून हे बनवलं. त्याच्या मागचा उद्देश काय? किती घरकुलाचे पेंडिंग आहे तुमच्याकडे प्रकरण? सगळ्या तक्रारी येतात, कोण येतात, निधी नाही म्हणताय. मग पेंडिंग काहीच नाही आपल्याकडे. आपण 761 द्या 24 ते शिल्लक आहे. कसं काय शिल्लक आहे? का शिल्लक आहे? प्रस्ताव आले आपल्याकडे. एवढा वेळ का लागला? बांधकाम उघडून पडले तर पाया त्या ठिकाणी निर्माण झाले. चालू वर्षाकरता रामा यावर्षी ह्या वर्षी होता नाही. मागच्या वर्षी ती शिल्लक आहे उद्दिष्ट. त्याची मिटिंग घेतली आपण शिवण साहेबांकडे. आता पुन्हा मिटिंग लावली. इमिडिएट करा. दादासाहेब सबलीकरांचे किती प्रकरण आहेत? सबलीकरणाचे 82 प्रस्ताव आणला आपल्याकडे. त्याची पण मिटिंग लावून किती वर्षापासून पेंडिंग आहे? मला फोन येतात, मी जाऊ द्या वाटतं. पेंडिंग काहीच नाही. काय 82 प्रकरण आहेत फक्त? चालू वर्षातले जमीन विक्रीची प्रस्ताव आहे. टोटल विचारतो मी किती प्रस्ताव? टोटल सांगतो 82 प्रस्ताव. बरं, त्यांना का नाही जमीन वाटप झाली? नाही प्रस्ताव विक्रीचे आहे. जमीन विक्रीची प्रस्ताव ते आपला आधी खरेदी करणार आहे वर्षी 4 कोटी पण आणला आपण. खरेदी करून आपण ती विक्री करणार. आणि अॅट्रॉसिटीचे फाईन किती पेंडिंग आहे? अॅट्रॉसिटीमध्ये आता आपल्याला जवळपास 72 लाखाची आवश्यकता. मग का 72 लाख लोकांचे डोके फुटले, जखमी झाले. त्याची डिमांड पण आपण केलेली आहे. तो जो पोलीस होता त्या भरतीमध्ये जो पळत पडला, त्याच्या घरी भेट दिली का कोणी? तू एसची त्याच्या कुटुंबाला मदत नको, नोकरी नको, नका का देणार? सामाजिक भावना नको? त्याला विशेष काही जी आर काढता येत नाही. म्हणजे आमच्या राज्यामध्ये त्या अशोक खराच्या तिकडल्या त्या संस्थेला 35 लाख लिटर पाणी पाजायचा जी आर निघतो. पण तो दलिताचा पोरगा पोलीस म्हणून बीडच्या मैदानावर पळत पडला. त्याला सामाजिक न्याय विभाग जाऊन भेट सुद्धा देणार नाही. त्याला विचारणार नाही तू यशशी कसं काय दक्षिण. मी फोन करून इथं सांगितलं त्याला भेटा, तरी भेटत नाही कुणी. मंत्र्याकडे प्रस्ताव पाठवा, सामाजिक न्याय मंत्र्याकडे. तुम्ही की लिहिलंय का एखादं लेटर की स्पेशल केस आहे, संवेदनशील आहे, ऊसतोड मजूर आहे आणि तो ऍक्सिडेंटली मैदानावर मेला. ही एक प्रकारची अॅट्रॉसिटीच आहे. म्हणजे त्या मंदिराला, संस्थेला राज्य सरकार शासन निर्णय काढून 35 लाख लिटर पाणी देणार. पण एक दलिताचं लेकरू या मैदानावर पडलंय, नवीन स्वप्न बघणार ऊसतोड मजुराचं, त्याला काय देणार आपण? का बीव्हीसीच्या बिलासाठी
आळ्या किडे खाऊ घालण्यासाठी वसतिगृहात बनले का? किती तक्रारी जेवण नीट नाही म्हणून तुमच्याकडे वसतिगृहामध्ये. मी कंप्लेंट नाही केली जाते. जरा आढावा घ्या, आम्हाला फोन येतात, घेतोय. दबाव खाली असतील. काय नाही दबाव खाली. 72 लाख तुम्हाला कमी पडतात बात मागितली आपण अॅट्रॉसिटीचा निधी वाटण्यासाठी. 7 प्रयत्न आहे. आता 4 कोटी शासन निवडून आले. बरं, आता हा जो काही मी आता बघितलेला पराक्रम आहे, हा लाईव्ह करू का तुम्ही बदल करता? बदल करणार 100%. जे गुटखा पुडी बघितली, Yes. काय केलं, काय काय करणार त्याच्यामध्ये, सुधारणा करणार 100%. कशी सुधारणा करणार? आमच्या लोकांना सुद्धा देणार देवीजीच्या रोज आणि लोकांना पण सांगतो जर काय कळलं जाईल मला, कळलं तुमची भावना मला कळाली, तुमची म्हणणं कळालं. डबरी नाही मी नाही. पण बरोबर मला कळलं आणि लोकांना आता ते असं काही देवीजीवाल्याला नाही नाही, तर घाबरू नका, आम्ही आहेत ना. तुम्ही कशाला घाबरता कोणाला? तुम्हाला कोणी काम सांगितलं काही दबाव देतोय का? काही विषय नाही. कोण राजकीय नेता तुम्हाला दबाव देतोय का? अच्छा. मग काय ठेवा नाही सुशासन. 100%. फोटो तुमच्या मागे लावा डोक्यावर, तिकडा काय कोपऱ्यामध्ये. पहिली कॅबिन बघतोय मी. अशी आहे तुम्ही इथं लावा तुमच्या मागे, बसू द्या जरा. काय? कधी ती काय खूप नाही देवाला काय नाही ते पण 100%. चुकीचं आहे तुमचं हे सगळं. मला लय निराशाजनक त्या ठिकाणी बघायला मिळतं. कोणी येत नाही, विचारत नाही, असं चालणार ना. अंधार आल्या अंधार, बल्ब नाही, लाईट नाही, नेमकं काय नाही. किती चांगला स्पेस आहे, तुम्ही किती क्रिएशन करू शकता. 350-400 योजनेचे फलक लावू शकता, सुशोभीकरण आतमध्ये करू शकता. लोकांना करमलं पाहिजे. मला परत वळा वाटलं. ते करू 100%. आम्ही बघतो ना, सारखी बाकी कार्यालय बघतो ना, काचामध्ये व्यवस्थित सगळं केलंय. हांडोरे साहेबांनी प्रयत्नातून मिळालंय ते सांचीच्या स्तूपचं, याचं त्याचं दोन दिलंय आम्हाला, आमचं प्रतीक दिलंय. आमच्यासाठी हे बिहार आहे आणि तिथं अपवित्रता सगळी.